हाय, हॅलो, नमस्कार. मी नक्षत्रा मेढेकर घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक आगळा वेगळा शो ज्याचं नाव आहे झकास लाईफ विथ नक्षत्रा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, यात झकास काय? हा शो फक्त तुमच्या मनोरंजनासाठी नाही आहे, तर तुमच्या आरोग्याविषयी, तुमच्या लाईफस्टाईलविषयी तुम्हाला माहिती देणारा शो आहे. आजचा विषयसुद्धा खास आहे. अशी एक गोष्ट जी सगळ्यांची फेवरेट आहे, माझीसुद्धा फेवरेट आहे. विषय आहे साखर. साखर आवडते सगळ्यांना, पण त्याच्यामुळे आपल्या बॉडीवर किती दुष्परिणाम होतात ह्याचं मार्गदर्शन द्यायला आपल्याकडे आहेत ओझिवाचे को फाउंडर मिस्टर मिहीर गडानी. स्वागत करूया मिस्टर मिहीर गडानी यांचं. थँक्यू सो मच मला बोलावल्याबद्दल. मी साखरेचा वापर करत नाही, पण मला रोजच्या जेवणात भात लागतो, पण त्याच्यामुळे मग साखर शरीरात वाढतेच आपल्या. ॲब्सोल्युटली. म्हणजे तो साखरेत कन्व्हर्ट होतो अँड दॅट्स हाऊ इट युअर बॉडी युजेस ॲज एनर्जी. बॉडीला गरज असते ग्लुकोजची, जे कन्व्हर्ट करायचं असतं. जर कोणी सायन्स शिकला असेल, तर 9वी किंवा 10वी मध्ये एक मायटोकॉन्ड्रिया नावाचा कॉन्सेप्ट होता. Right. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी बनते. इट्स अ पॉवर ऑफ अ सेल ऑफ द बॉडी. मग ती सेल्सच्या आत जाऊन एटीपी पाहिजे, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट, जर आठवत असेल तर. ओके. ओके. सो दॅट इज व्हेन ग्लुकोज गेट कन्व्हर्टेड इनटू एटीपी, राईट? तर ग्लुकोज आहे रॉ मटेरियल. म्हणजे तुमच्या बॉडीत जे काही तुम्ही खाता ते कन्व्हर्ट होतं ग्लुकोजमध्ये आणि मग ते ग्लुकोज कम्स फ्रॉम, जर तुम्ही साखर म्हणालात तर ते काय? शुगर इज फ्रक्टोज अँड ग्लुकोज, सुक्रोज बेसिकली, राईट? सुक्रोज असतात. म्हणजेच हे सगळे पार्ट ऑफ शुगर. तेव्हा ते जाऊन कन्व्हर्ट होत असतं आत बॉडीमध्ये. कन्व्हर्ट होतं तर इट मेक्स सेन्स. सो जर गोड कमी केलं तरी शुगर लेवल का वाढते? अगेन उत्तर तेच आहे, राईट? ती का वाढते? बिकॉज तुमच्या बॉडीमध्ये तो मेकॅनिझम आहे आणि तुम्ही ते जेव्हा जास्त खाता, राईट? तर ते काय करेल? सो युअर बॉडी हॅज अ मेकॅनिझम ज्याला ब्लड शुगर म्हणतात. ब्लड शुगर ची रेंज असते 70 ते 210. ही एक सर्वोत्तम रेंज आहे, राईट? जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट करता, जर आपण लोकांना विचारलं की ते जेव्हा ब्लड टेस्ट करतात, तेव्हा फास्टिंग ब्लड आपलं 100च्या खाली असायला पाहिजे, राईट? सो जर तुम्हाला डायबिटीज वगैरे काही नसेल, तर याकरताच म्हणतात की ही ऑप्टिमम रेंज बॉडी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा हे जास्त असतं, जसं तुम्ही जेवण घेता, तर 140, 170, 200 पर्यंत पोहोचते कुणाकुणाची, राईट? मग तेव्हा नेमकं काय होतं? तुमच्या बॉडीमध्ये एक मेकॅनिझम असतं ज्याला इन्सुलिन म्हणतात. ते म्हणतात ना इन्सुलिन, ज्याला डायबिटीज. मग डायबिटीज तर हे फंक्शन नाही करत बरोबर आरामात. मग आता नॉर्मली आपल्या सगळ्यांकडे ते इन्सुलिन आहे. सो यू हॅव पॅनक्रियाज, वी हॅव पॅनक्रियाज. तिथे बीटा सेल्स असतात. हे बीटा सेल बनवतात इन्सुलिन. जेव्हा तुम्ही जेवण करता, ते ग्लुकोज पचन झाल्यावर ग्लुकोज रक्तामध्ये जातं. जेव्हा रक्तात हा 70 टू 100च्या वर निघून जातो, जेव्हा 110च्या वर जातो, तेव्हा कोण येईल? येईल इन्सुलिन धावत-धावत आणि तो म्हणेल की ओके, ही शुगर आहे. हे मॉलिक्युल्स जास्त झाले तिथे. या सगळ्यांना सेलमध्ये पाठवा, कारण ऊर्जा कुठे तयार होते? सेलमध्ये बनते. तेव्हा त्याचं काम आहे एनर्जी निर्माण करणं. म्हणून त्याच्यासाठी ग्लुकोजला तिथे पाठवणं. तेव्हा हे असतं जेव्हा तुम्ही काही खात असता. हेच सगळं डोक्यात ठेवून तुम्ही ओझिवाचं हे शुगर सपोर्ट सप्लिमेंट राइट. तयार केलं. ॲब्सोल्युटली. सो आम्हाला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सुपर्ब. सो जसं मी म्हणालो, की जसा हा आपला नॉर्मल मेकॅनिझम आहे, जेव्हा यात बिघाड निर्माण होते, तेव्हा काय होतं, की इन्सुलिन, फॉर एक्झाम्पल, इन्सुलिन हा असतो एक डिलिव्हरी बॉय. ठीक आहे? आणि त्याच्या हातात पार्सल काय आहे? ग्लुकोज आहे. ओके? आणि त्याला ते कुठे पोहोचवायचंय? सेल्सच्या आतमध्ये, जिथे त्याची गरज असते. ओके? दॅट्स इज व्हेरी डेस्टिनेशन. इंटरेस्टिंग. आता जेव्हा ग्लुकोज आहे तिथे पार्सलमध्ये आणि इन्सुलिन जो सेल आहे, तिकडे टिंग टॉंग घराची बेल घंटी वाजवतो. जेव्हा घंटी वाजवतो, तेव्हा ते दार उघडलं पाहिजे आणि पार्सल आत यायला पाहिजे. ओके? जेव्हा हे पार्सल खूप वेळा बेल वाजवून झाल्यावर सुद्धा दरवाजा उघडत नाही, याला म्हणतात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम. याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात.
आणि हे सगळं होतं जेव्हा तुम्हाला असतो प्री डायबिटीज किंवा डायबिटीज. मग ते काम करतं आपलं हे जे प्रॉडक्ट आहे, याच्यात एक इन्ग्रेडियंट आहे, याला म्हणतात मलबेरी लीफ एक्स्ट्रॅक्ट. ते काय करतं? ते धरणाचे दरवाजे आधी स्लो डाउन करतं, जेणेकरून रक्तात जी शुगर घुसतेय एकत्रितपणे, ती पटापट घुसू नये, रेग्युलेटेड पद्धतीने जावी, जेणेकरून शुगर स्पाइक होऊ नये. हे झालं एक. आणि दुसरी गोष्ट जे आपण बोललो होतो, द डिलिव्हरी मेकॅनिझम ऑफ इन्सुलिन, जे त्या खिडक्या उघडल्या पाहिजेत, दरवाजे उघडले पाहिजेत. सेलची खिडकी उघडण्याचं काम करतं सिनेमल पॉलिफेनॉल. सो तुम्हाला जी ऑप्टिमम रेंज हवी आहे 70 टू 210 ची, त्यासाठी दोन्ही बाजूंनी काम करावं लागतं. एक तर एंट्रीलाच म्हणजे बॅरियरलाच थोडंसं काम करावं लागेल, प्लस जो आउटफ्लो आहे, रक्तातून बाहेर जाणं आणि रक्ताच्या आत जाणं, त्याची एफिशियन्सी वाढवावी लागेल. तेव्हा या दोन्ही गोष्टी जेव्हा होतात, तेव्हा तुम्ही रेंजमध्ये राहता, राइट? सो तुमचे जे स्पाइक्स आहेत आर ब्लंटेड. सो नेमकं हेच करतं आमचं प्रॉडक्ट ब्युटिफुली. आणि सोबत यात काय आपल्याकडे कारलं आहे, जांभूळ आहे, जिमनेमा आहे. या सगळ्या वस्तू इन्सुलिनचं जे प्रोडक्शन आहे बीटा सेलमध्ये, पॅनक्रियाजमध्ये, त्याला आणखी इफेक्टिव्हली बनवण्यात मदत करतं. आणि आता आता बेस्ट पार्ट सांगू, की याची चव खूपच चांगली आहे. ओके. सो सगळे लोकल डायबिटीज असलेले ते सगळे खूपच कडू पदार्थ स्टफ, राइट? ते कारली, जांभळाचा रस पितील, ते मेथी खातील, लाईफ. आणि मग काय होईल, की इतकं सगळं कडू खाल्ल्यावर आपली साखरेची इच्छा अजून वाढते, की मी इतकं कडू खातोय, थोडीशी साखर खाऊच शकतो. हो ना? म्हणजे प्रत्येक घरामध्ये मला असं वाटतं डायबिटीज असलेल्या माणसांना कारल्याचा ज्यूस दिला जातो आणि त्याच्यावर उलटी व्हायला नको म्हणून थोडी साखर खाल्ली येस. जाते. सो दॅट सो म्हणूनच आम्ही काळजी घेतलीये, की यात साखर नसेल, पण आम्ही स्टिविया वापरलाय. ओके? ओके. इट्स अ प्लांट एक्स्ट्रॅक्ट जे गोडवा सुद्धा देतं, पण त्यात अजिबात शुगर नसते. ती फक्त चवीपुरतीच असते शुगर. म्हणजे हा नॅचरल स्वीटनर आहे. ओके. जो आम्ही स्टिवियाच्या पानांपासून बनवतो. ते आम्ही तिथून एक्स्ट्रॅक्ट करतो. मग आम्ही बनवतो ही ब्युटिफुल टॅबलेट. नुसती तिला पाण्यात टाका, तिचा फेस येऊ द्या आणि पिऊन टाका. दररोज जेवणाआधी किंवा जेवणासोबत. जसं तुम्ही म्हणालात साईड इफेक्ट्स, तर कधी-कधी असं होतं, कधी-कधी नाही, मला वाटतं आजकाल सगळेच जण कुठल्या ना कुठल्या तरी मेडिकेशन्सवर आहेत. या. प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींवरच्या गोळ्या चालू आहेत. हं. तर अशा वेळेला शुगर सपोर्ट खाताना किंवा ते घेऊन त्याचे काही साईड इफेक्ट्स होत नाही. अजिबात साइड इफेक्ट्स नाहीयेत. पूर्णपणे प्लांट बेस्ड आहे. म्हणजे जी काही इन्ग्रीडियंट्स याच्यात आहेत, ती क्लिनिकली स्टडीड आहेत. ओके. दॅट विथ अँड विदाऊट द मेडिकेशन तुम्ही बॅलन्स कसं ठेवू शकाल? अर्थात जर कुणाला खूप प्रॉब्लेम असतील, तर ते त्यांच्या म्हणजे डॉक्टरांना, अर्थात आम्ही हेच सांगू, की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. पण आमच्याकडे ते सगळं सायन्स आहे, हे सिद्ध करायला, की हे पूर्णपणे सुरक्षित आहे, घ्यायला हरकत नाही. आणि शुगर सपोर्ट हे फक्त मोठ्यांसाठीच नाही, तर कुठल्या वयोगटातल्या मुलांपासून ते किती वयोगटातल्या मुलांपर्यंत, माणसांपर्यंत आपण ते घेऊ शकतो? सो दिस इज ॲब्सोल्युटली फॉर ॲडल्ट्स. सो ॲज पर FSSAI for हे adults? मोठ्यांसाठी आहे. येस. सो एनिथिंग अबाव 18 टू 70-75, 80 वर्षांचे असतील, प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे हे नेमक्या त्याच वयोगटासाठी बनवलेलं आहे. अतिशय वैज्ञानिक पद्धतीने बनवलेलं आहे. सो हे तुम्ही तुमच्या औषधासोबत किंवा तसंही घेऊ शकता, किंवा इवन इफ देअर इज लॉट ऑफ पीपल ज्यांना माहीत नाहीये, की प्री डायबिटीज काय आहे आपल्या देशात. जवळ-जवळ 20% लोक त्यांची HbA1c इज मोर दॅन 5.8. म्हणजे HbA1c हे दुसरं काही नाही, पण तुमचं 3 महिन्याचं ॲव्हरेज हिमोग्लोबिनचं. यू नो सो ही टेस्ट लोक करून घेत नाहीत. बऱ्याचशा लोकांना HbA1c ची टेस्ट केली पाहिजे, राइट? हे समजण्यासाठी की ते प्री डायबिटिक आहेत. सो नॉर्मली जेव्हा ब्लड शुगर 100 च्या वर असेल, तर हा प्रॉब्लेम होत असतो. तर हे लोकांनी टेस्ट करून पाहायला हवं, म्हणजे त्यांना समजेल. अँड फॉर प्री डायबिटरी इट्स व्हेरी गुड प्रॉडक्ट. इट कॅन रिव्हर्स युअर प्री डायबिटिक टू युअर नॉर्मलसी. आणि हेच आम्हाला डेटा सुद्धा सांगतं. पण ह्याच्यातले मेन इन्ग्रेडियंट्स काय आहेत आणि त्याचे काहीच शरीराला साईड इफेक्ट्स होत नाहीत जसं तुम्ही म्हणालात, तर ते मेन इन्ग्रेडियंट्स काय आहेत? सो मेन इन्ग्रेडियंट्स आर कारलं, जांभूळ, जिमनेमा, राइट? आणि गुडमार म्हणून एक असतं, राइट? मग याच्यात आहे मलबेरी लीफ एक्स्ट्रॅक्ट. ओके. मग एक शेतून म्हणून असतं. मला वाटतं मराठीमध्ये सुद्धा शेतून असंच म्हणतात. आणि
दालचिनी, so cinnamon, right? So cinnamon, what we do this, we extract lot of phytonutrients from all these plant-based sources. त्याचा एक क्लिनिकल स्टडी करतो आणि सी वेदर दिस डोज इज परफेक्ट ऑर नॉट. तर आम्ही हे सुद्धा बघतो की किती डोसेस इम्पॉर्टंट आहेत. जसं की सिनेमनचा आणि ते काय ते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याचे डोस किती असायला पाहिजेत. 250 mg असायला हवं, 200 mg असायला हवं, 100 mg असायला हवं. तर वेगवेगळ्या डोसेसचा आधी अभ्यास केला जातो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला फॉर्म्युलेट करतो. आणि मग आमच्या लक्षात येतं की आता ठीक आहे, हे आम्ही माणसांना देऊ शकतो आणि मग आम्ही ट्रायल करतो. ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स केल्यानंतरच आम्ही याला लॉन्च करतो. ओके. बट ह्या प्रॉडक्टसाठी तुम्ही टॅबलेट फॉर्मच का वापरलात? म्हणजे वाय टॅबलेट? वाय नॉट पावडर? वाय नॉट लिक्विड? येस. सो खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण आम्ही खूप लोकांशी बोललो, ज्यांना शुगर इश्यू होते. सो प्रत्येक जण सकाळी अतिशय कडू पावडर पितोय, कडू ज्यूस पितोय. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, की "तुम्हाला मजा येते का?" कुणीही नाही म्हणलं, की "हो, आम्हाला मजा येते." मग जर शुगरचा प्रॉब्लेम झाला, तर याचा अर्थ हा नाही, की मी एन्जॉय करू शकत नाही. हीच पहिली गोष्ट होती. आम्हाला हे वाटलं, की आम्हाला त्यांना असं काही द्यायचं होतं, जे ते आनंदात खातील. ही नाक बंद करून प्यायची वस्तू नाहीये. सो अजून एक प्रश्न म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये मी बघते की आधी जो कोक, थम्सअप, पेप्सी त्याच्यावरून डाएट कोक्स, झिरो शुगर आणि या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. सो सगळेजण आजकाल अरे झिरो शुगर आहे, डाएट कोक आहे, चालतं प्यायला तर हे कितपत खरं आहे आणि ह्याच्यात खरंच शुगर नसते का? ओके. सो टेक्निकली येस. तुमचं शरीर त्याला साखर म्हणून ओळखत नाही, पण ती म्हणे शुगर ऑल्टरनेटिव्हज आहेत. यांना म्हणतात आर्टिफिशियल स्वीटनर. ओके. हे कृत्रिम पद्धतीने लॅबमध्ये बनवलेलं असतं. केमिकल प्रोसेस करून, राइट? उदाहरणार्थ जर जर एखादी खोटी नोट सर्क्युलेशनमध्ये जर आली, दिसायला सेमच आहे. बट व्हॅल्यू सुद्धा सेम आहे? नाही. मग बस हे तसंच आहे. आर्टिफिशियल स्वीटनर तुम्हाला स्वीटनेस तसाच देतो. पण ॲक्चुअली अशा खूप स्टडीज आहेत जे तुमच्या गट बॅक्टेरियाला डॅमेज करतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर तुम्हाला त्याची सवय सुद्धा होऊन जाते, राइट? आणि ते तुमच्या इन्सुलिनच्या मेकॅनिझमला गोंधळून टाकतं. सो एनिथिंग मॉडरेशन कधी-कधी प्यायलं तर ठीक आहे. अदरवाईज डेली यू शुड नॉट हॅव इट. पण कोणाला तरी खूप जास्त ॲडिक्शन असेल डाएट कोकचं, शुगर फ्री ड्रिंक्स पिण्याचं, तर त्याच्यानंतर शुगर सपोर्ट जर कोणी घेतलं तर Absolutely. ते बॅलन्स होऊन जाऊ शकतं? येस. सो इट ऑल्सो रिड्यूस युअर क्रेव्हिंग. असं वाटतं ना आपल्याला, की काहीतरी प्यायला हवं, काहीतरी गोड हवंय. लॉट ऑफ पीपल लाइक जेवणानंतर गोड हवंय. एव्हरीबडी हॅज दॅट क्रेव्हिंग्ज, राइट? सो जेव्हा इन्सुलिन स्पाइक्स अँड द शुगर स्पाइक्स आर ब्लंटेड, तुमचं क्रेव्हिंग सुद्धा खूप कमी होतं. तर तेच आमच्या लक्षात आलं, ते हे यात सुद्धा मदत करतं. सो येस, त्यांनी हे घेतलं तरी चालणार आहे. सो मला बेसिकली जेवल्यानंतर थोडं तरी काहीतरी गोड खायची सवय आहे. सो आय थिंक हे माझ्यासाठी करेक्ट सोल्युशन आहे. येस. सो इट ॲब्सोल्युटली ब्लंट्स द पण हे आहे ना टेक्निकली त्या लोकांसाठी आहे. आम्ही अशा लोकांसाठी बनवलंय ज्यांना खूप शुगर इश्यूज आहेत. पण कधीतरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे घेऊ शकता. इट्स ॲब्सोल्युटली सेफ. WHO नुसार दिवसाला किती शुगर ओके आहे? फक्त 20 to 25 ग्रॅम्स. माय गुडनेस. म्हणजे फक्त 3 to 4 टीस्पून. ओके? ओके. अँड एक बिस्किट खातो ना, एक बिस्किटाचा पुडा तुम्ही खाता, त्यातच तेवढी होऊन जाते पूर्ण दिवसाची. बरोबर? सो वी जनरली हॅव मोर दॅन 70 to 100 ग्रॅम. काही लोक मी बघत असतो, की ते सुद्धा पितात. त्याच्यात पूर्ण दिवसाची शुगर आहे. बिस्किट तर जाऊच दे. बऱ्याच घरांमध्ये चहाची सवय असते. सकाळी उठल्या उठल्या चहा, त्याच्यात 2-3 चमचे साखर, परत एक दुपारचा चहा, परत संध्याकाळचा चहा. म्हणजे हे ऐकल्यानंतर तर बापरे. सो कोणतीही गोष्ट कमी प्रमाणात घेऊन चालते, राइट? बट यू हॅव टू कंट्रोल इट. जसं स्वतः तुम्ही हे प्रोडक्ट बनवलं, तर तुम्ही आणि तुमची फॅमिली हे प्रोडक्ट वापरता? ॲब्सोल्युटली. सो
जसं आपल्याला माहित आहे, आपल्या भारतात प्रत्येक फॅमिलीमध्ये कदाचित कुणाला एकाला तरी शुगरचा प्रॉब्लेम असतोच, राइट? सो ऑफकोर्स माझ्या घरात सुद्धा आहे, माझ्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा आहे. सो ते रोजच्या रोज घेतात आणि जेव्हा आम्ही हे लॉन्च करत होतो, मला मला शुगर प्रॉब्लेम नाहीये. पण मी हे माझ्यावर टेस्ट केलंय बाय जस्ट ॲडिंग CGM, दॅट इज कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर. तर मी हे 1 महिना घेतलं कंटिन्युअसली, मी आणि माझ्या बायकोने दोघांनी. हेच बघायला, जर नॉन डायबेटिक असेल तर कसं काम करतं, डायबेटिक असेल तर कसं काम करतं. सो हे प्रॉडक्ट माझ्यावर टेस्ट झालेलं आहे. माझ्या कुटुंबावर, माझ्या नातेवाईकांवर, माझे मित्र, सगळ्यांवर आणि आमच्या ऑफिसमधल्या अनेक जणांवर ॲज ऑप्टेड फॉर व्हॉलंटिअरिंग फॉर दॅट. सो येस, हे पूर्णपणे टेस्टेड आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या जवळच्यांवर, सगळ्यांवर. सो व्हेरी पर्सनल क्वेश्चन आय रिअली वॉन्ट टू आस्क की शुगर सपोर्ट बनवताना काही असं पर्सनल काही घडलं होतं का की ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटलं की नाऊ दिस इज द टाईम आय हॅव टू मेक दिस प्रॉडक्ट? येस. सो आम्ही एक कन्सल्टेशन जवळ-जवळ 10 वर्षांपासून करतोय आता. आम्ही आजवर खूप लोकांना याचा त्रास होताना पाहिलंय, आणि आमच्यासाठी आमचे कन्झ्युमर्स आमच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत. ऑफकोर्स माय फॅमिली अल्सो हॅड लॉट ऑफ शुगर इश्यूज ऑफ डायबिटीज. पण आम्ही खूप लोकांना त्रास होताना पाहिलंय, राइट? आणि भारतातही एक राजधानी आहे डायबिटीजची. यू नो आपल्याकडे 33 टू 35 करोड पीपल आउट ऑफ 140 करोड ज्यांना डायबिटीज आहे. ऑफकोर्स आय मीन फॉर इंडिया वी हॅव टू डू समथिंग, राइट? अर्थात समाधान आहे सोल्युशन्स, नॅचरल सोल्युशन्स अवेलेबल आहेत, पण त्याच्या क्लिनिकल स्टडीज नाही आहेत. त्यांचे डोसेस ठीक नाही आहेत. कुणीतरी सांगितलं, इकडे बघितलं, तिकडे बघितलं आणि मग लोक घेतात, राइट? सो अँड टेस्ट सुद्धा चांगली नसते. सो आम्हाला भारतासाठी हे करायचं होतं, राइट? सो दॅट्स व्हाय वी लॉन्च इट. सो मिहिरजी, तुम्ही म्हणालात की तुम्ही आणि तुमची पूर्ण फॅमिली हे प्रोडक्ट वापरते, येस. पण या प्रोडक्टची क्वालिटी आणि सेफ्टी ह्याची खात्री तुम्ही कशी द्याल? ॲब्सोल्युटली खूप महत्वाचा प्रश्न आहे. सी, इट्स नॉट ओन्ली कन्झ्युमर अँड मी अँड माय फॅमिली, पण जवळ-जवळ कोट्यवधी ग्राहक जे ओझिवा वापरतायत. ओके? सो हे सगळ्यांसाठी आहे आणि ते आता कितीतरी वर्ष हे वापरत आहेत. पण हे मेजर्ड करायला या सगळ्या गोष्टींची आम्ही खूप क्लिनिकल स्टडीज करतो. खूप लायसन्सिंग असतं. फूड सेफ्टी लायसन्सिंग, एव्हरी लायसन्स जे घ्यावं लागतं. प्लस आमच्याकडे क्लीन लेबल सर्टिफिकेशन लायसन्स सुद्धा आहे यूएसचं. ओके. सो ही एक इंटरनॅशनली ओळख मिळालेली अशी संस्था आहे ज्यांची सगळी प्रॉडक्ट सर्टिफाईड आहेत. आणि आमचे सगळे सेफ्टी प्रोटोकॉल सगळं काही ते सगळे टॉप नॉच. सो डोंट वरी अँड ऑल्सो हे लायसन्स मिळालेलं आहे FSSAIचं हे लायसन्स. सो प्लस आमच्याकडे FSSC लायसन्स, हे म्हणजे ISO लायसन्स आहे. म्हणजे जवळ-जवळ आमच्याकडे वेगवेगळी 20 प्रकारची लायसन्स आहेत आणि आम्ही याची काळजी घेतो, की आम्ही प्रत्येक गोष्टीचा कंप्लायन्स केलेला आहे आणि हे टेस्टिंग सुद्धा केलं जातं ते NABL सर्टिफाईड, गव्हर्नमेंट सर्टिफाईड लॅबोरेटरीमधूनच. आणि आमची स्वतःची लॅब ही सुद्धा NABL सर्टिफाईड आहे. सो फॉर द क्वालिटी अँड सेफ्टी, डोंट वरी. हे प्रॉडक्ट लॉन्च करण्यामागे त्याच्या आधी किती रिसर्च केला गेला होता? हो, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आम्ही जवळ-जवळ 2 वर्ष काम केलं टू लॉन्च धिस प्रॉडक्ट. सो आफ्टर 24 मंथ्स आम्ही हे प्रॉडक्ट लॉन्च केलं आणि आम्ही याच्यावर खूप सारे रेड्युकोज आहे, जे मलबरी लीफ एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याच्यावर US, UK, युरोपमध्ये सुद्धा अभ्यास केला गेलाय, भारतात सुद्धा अभ्यास झालाय. तेव्हा हे अनेक जागांवर वेगवेगळ्या लोकांनी यांचा अभ्यास केलाय, त्याची सिनेमांचा अभ्यास केलाय आणि हा जो सगळा डेटा होता, तो घेतल्यानंतर आम्ही आमच्या ग्राहकांना ही टॅबलेट दिली आणि 30 पीपल, वी टेस्टेड ऑन 30 मोर पीपल, जे आपल्या भारतीय लोकसंख्येपैकी या एक्झॅक्ट फॉर्म्युलेशनसह त्यांच्यावर टेस्ट झाल्यानंतर आम्ही हे लॉन्च केलं. सो इट्स बीन थरोली टेस्टेड, वेल रिसर्च्ड आणि याचे पेपर्स सुद्धा आम्ही पब्लिश केले, राइट? सो इट्स इट्स अँड धिस प्रॉडक्ट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि हे अनेक लोकांकरिता फायदेशीर आहे. सो यू कॅन हॅव इट विदाउट हॅव्हिंग एनी हेजिटेशन. शुअर. तर जर
ह्या सगळ्यानंतर सुद्धा कुणाला डाऊट असेल मनामध्ये आणि जे अगदीच नॉर्मल आहे, राईट? की आम्हाला काहीही आपल्या शरीरात टाकण्याआधी एक डाऊट येतो की हे सेफ आहे की नाही. मग मी हेच नक्की सांगू शकेन की तुमच्या डॉक्टरला विचारा, तुम्ही त्यांना दाखवा, हा सगळा रिसर्च सांगा, थोडासा रिसर्च तुम्ही सुद्धा करा. आणि मग तुम्ही निर्णय घ्या की मला हे घ्यायचंय की घ्यायचं नाहीये. सो एव्हरीथिंग इज प्लांट बेस्ड, आयुर्वेदामधून इन्स्पायर्ड आहे, वेल रिसर्च्ड आहे, खूप सगळ्या क्लिनिकल स्टडीज आहेत. त्यानंतर सुद्धा शंका असेल तर डॉक्टरांना विचारू शकता. अँड ऑल्सो तुम्हाला हे ओझिवाच्या वेबसाईटवरती सगळं दिसेलच. येस, ॲब्सोल्युटली. आणि जर तिकडे जी माहिती पुरेशी नाहीये असं वाटलं, अजून शंका जर असेल तर यू कॅन आम्हाला ईमेल पाठवा, ते करू शकता, कॉल करा आम्हाला आणि आम्हाला मेसेज पाठवा. काहीही आमच्याकडे आमची एक्सपर्टची टीम आहे, जी उत्तर द्यायला आतुर आहे. तर प्रेक्षक हो, आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो. गोड हे फक्त मिठाईत नसतं, तर आपल्या रोजच्या जेवणात दडलेलं असतं. छोटे मोठे बदल करणं म्हणजे एखाद्या प्रॉडक्टबद्दल वाचून घेणं, त्याचे इन्ग्रेडियंट स्टडी करणं, लेबल वाचणं किंवा मॉडरेशनमध्ये साखर खाणं, हे सुद्धा खूप मोठा बदल करून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये ओझिवाचं शुगर सपोर्ट इन्क्लूड करणं. मिहिरजी, तुमच्या अमूल्य माहितीसाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सुखी राहा, आनंदात राहा आणि निरोगी राहा आणि प्लीज साखर कमी खा.